मालवणी ब संघाविरुद्ध जिंकला। असे दोन विजेता संघ मालवणी अ आणि आक्सा यांच्यामधील मास्टर चषकाचा आजच्या दिवसाचा तिसरा सामना। तिसऱ्या सामन्याची सुरुवात झालेली आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पूर्व उपांत्य फेरीचा सामना आहे आणि पूर्व उपांत्य फेरीचा हा सामना दोन अविजित संघांमध्ये खेळवला जात आहे। मालवणी अ आणि आक्सा या दोन संघांमध्ये हा सामना 4 षटकांचा असेल आणि 20 मिनिटांमध्ये प्रत्येक फेरीचा अंत व्हावा अशी अपेक्षा राहील। 35चा गोलंदाज या षटकामध्ये आपण गोलंदाजीसाठी त्यांना मुभान असणार आहे। गोलंदाज विनोद यांनी सुरुवात केलेली आहे संघ आक्सासाठी गोलंदाजीची आणि सलामीवीर म्हणून मालवणी अ संघातर्फे किरण आणि चंद्रकांत यांची जोडी। किरण वैती, किरण दादांची ही अनेक आयोजन आपण पाहतो। मालवणी येथे होणारे मास्टर चषकांचे सामने पाहिले की आपल्याला किरण दादा आणि त्यांच्या आयोजनाची आठवण येते। बाउन्सर, फक्त एक धाव, पंचांचा इशारा जो आहे तो 22 आपल्याला पाहायला मिळाला। धावसंख्या 3-0 गड्यांच्या मोबदल्यात। बाउंड्री लाईनच्या दिशेला सावली मध्ये विसावलेले काही प्रेक्षक आपण पाहत आहोत। या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। प्रखर उन्हामध्ये सुद्धा झुंज देणारे दोन संघ मालवणी अ आणि आक्सा। पुढचा चेंडू यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेला झोकावलेला हा चेंडू आणि स्वीपरने लपकला आहे हा झेल। 3 धावांच्या मोबदल्यात पहिला गडी बाद होतोय मालवणी। स्वीपर कव्हर म्हणून तुषार तेथे उपलब्ध होते आणि क्षणाचाही विलंब न करता एकाग्रतेने हा झेल त्यांनी टिपला। 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। पुढचा चेंडू विनोद यांचा, यावेळेला मात्र बॅकफुटला येत लॉंगॉनच्या दिशेला खेळलेला हा स्ट्रोक। 2 धावा नक्कीच मिळतील। 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 5 धावांवरती। कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष भास्कर दादा ही आमच्या सोबत उपस्थित आहेत। भास्कर दादा आपलंही हार्दिक स्वागत। कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या सर्व समिती सदस्यांचं आणि अध्यक्षां मनपूर्वक आभार। अध्यक्ष श्री भास्कर कोळीजी, क्रीडांगण कमिटी अध्यक्ष प्रोफेसर जोसेफ रॉड्रिक्स जी, सचिव प्रमोद पाटील जी, किरण वैतेजी, खजिनदार किशोर केणीजी आणि संजय भंडारीजी यांचं योगदान ही या स्पर्धेला लाभलं। अपील झालेली आहे।
पुढच्या शनिवारी जी स्पर्धा होणार आहे मालवणी संघाद्वारे आयोजित, ती स्पर्धा सुद्धा संपूर्ण विश्वामध्ये पाहिली जाईल, कारण की त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवरती पाहणार आहोत. मालवणी ब संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मनोज दादा, मालवणी अ आहे, मालवणी ब आहे आणि त्यानंतर मालवणीचे 2 संघ आहेत. 2 संघांचे 2 वेगवेगळे आयोजन करण्यात येतात. यावेळेला मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे 9 धावा. हे दुसरं षटक गतिशील आहे. 2 गडी बाद झालेले आहेत संघ मालवणी अ संघाचे. स्ट्राईक वरती असलेले फलंदाज सचिन कोळी. सामना त्यांचा होतोय मयूर यांच्याशी. या पूर्वीच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड त्यांनी किरण वैती यांना केलं. धावसंख्या 9. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक गतिशील. तिसरा चेंडू सचिन कोळी. लॉंग ऑफच्या दिशेला खेळला गेलेला हा स्ट्रोक. 2 धावा मिळवण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील सुद्धा. क्षेत्ररक्षण जर सांगायचं झालं तर यष्टी रक्षकाच्या शेजारी पॉइंटच्या दिशेला आपण क्षेत्ररक्षक पाहत आहोत आणि त्याच लगत डीप कव्हरमध्ये खेळाडू तैनात आहे. सर्कलच्या आत कव्हरच्या दिशेला सुद्धा खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीला खेळाडू तैनात. आणि स्क्वेअर लेग जो आहे तो सर्कलच्या आत तैनात करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण संघ आक्सा ज्यांनी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. नाणेफेक जिंकल्यानंतर धावसंख्या 11. दुपारच्या या सत्रामध्ये सप्ताह मैदानावरती छोटी छोटी वादळ आपण पाहतो, मंद वारा आपण पाहतो. मोठमोठ्या इमारतींनी आणि वृक्षांनी घेरलं असलेलं हे मैदान. दहिसर, कांदिवली, बोरिवली क्षेत्रातून प्रामुख्याने या मैदानामध्ये खेळाडू येतात, आपल्या क्रिकेटला प्राधान्य देतात. त्यानंतर फक्त क्रिकेटच नाही तर वेगवेगळे अनेक असे खेळ या मैदानावरती खेळताना आपण पाहिलेलं आहे खेळाडूंना. धावसंख्या 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात छोटीशी चर्चा आयोजक आणि अंपायर्स यांच्यामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमोद घागजी, दीपक मेहताजी, श्रवण ठाकूरजी, बाबूलाल कनोजियाजी आमच्यासोबत आताही उपस्थित आहेत. यंगस्टर क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी नरेंद्र मनवाचार्यजी आमच्यासोबत आहेत. या मोसमाची ही 12वी स्पर्धा आहे. 11वी स्पर्धा आहे. 12वी स्पर्धा मालवणीची असेल. मालवणी ब ज्याचं आयोजन करेल आणि त्याचबरोबर यूट्यूब सुद्धा आपलं थेट प्रक्षेपण या सामन्यांसाठी देणार आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक गतिशील. 30 आणि 31 मार्च रोजी शिंपोली येथे स्पर्धा खेळवण्यात येईल. पुढचा चेंडू मयूर, समोर नोएल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला हा मोठा स्ट्रोक, कॅचचा प्रयत्न आणि चेंडू अंतिम क्षणी निसटला. बघा, पाहणाऱ्यांसाठी नेहमीच, प्रेक्षकांसाठी प्रत्येक झेल हे सोपेच असतात, पण क्षेत्ररक्षकासाठी नाही. कठीण झेल होता. बराच वेळ हा चेंडू आकाशामध्ये आपण पाहिला होता. त्यानंतर चांगला प्रयत्न सुद्धा झाला. अंतिम क्षणाला हा चेंडू निसटला.
धावसंख्या झालेली आहे 14 दोन गड्यांच्या मोबदल्यात 1.5 चेंडूंमध्ये. मोठा प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, यावेळेला मात्र बाद. सप्ताह मैदान हे छोटं मैदान नाही आहे, हे विशाल असं मैदान आहे. आणि मी मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ यांना भेदणं तेवढं सोपं नाही आहे. फलंदाज कुठलाही असू दे, ताकदवर फलंदाज होते. नोवेल आणि नोवेल यांनी तो चेंडू मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये बाद. हॅट्रिक वरती आहे तुषार, एका पाठोपाठ एक खेळाडू बाद झाले. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आता स्ट्राईक वरती असतील जितेंद्र आणि हॅट्रिक वरती असतील तुषार. स्ट्राईक वरती जितेश आहेत, नॉन स्ट्राईक वरती जितेंद्र आहेत आणि गोलंदाज आहेत तुषार. दोघांचीही लाडाची नावं जितू आहेत. जितू ऑन स्ट्राईक, हॅट्रिक बॉल, चांगला स्ट्रोक, संधी, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पोहोचला, स्वीपरने तो रोखला. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या पोहोचलेली आहे 18. 5 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक गतिशील, 2 चेंडू अजूनही शिल्लक. कोळी एकता समाज मंडळाचे पूर्वाध्यक्ष भाई आणि विश्वस्त म्हणजेच भाई यांचा मनपूर्वक आभार. मुकेश भंडारीजी यांचा मनपूर्वक आभार. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेलेला स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द रोप.
5 गड्यांच्या मोबदल्यात 2.5 चेंडूंमध्ये शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. पहिली धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि यावेळेला मात्र रनआउटच्या रूपाने आपण फलंदाजाला पवेलियनचा रस्ता पकडताना पाहू. अजून एक गडी बाद होईल. धावसंख्या पोहोचलेली आहे 3 षटकांची. 6 गड्यांच्या मोबदल्यात 23 for 6 आफ्टर कंप्लीशन ऑफ 3. कांदिवली गावच्या या उत्सवाला साथ देण्यासाठी आणि कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघाचं मनोबल अजून वाढवण्यासाठी आमच्यासोबत उपस्थित झालेले आहेत यंगस्टर क्रीडा मंडळाचे उपखजिनदार बाळकृष्ण मनवाचार्यजी. बाळकृष्ण सर, आपलं हार्दिक स्वागत. आणि मी किशोर सरांना विनंती करेन, जसं आपल्याला संधी मिळेल तसं आपण बाळकृष्णजींना सन्मानित करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यंगस्टर क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी माफी असावी उपखजिनदार बाळकृष्ण मनवाचार्यजी, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू, चौथा षटक, जोरदार प्रहार, मिड विकेटचं क्षेत्र आणि पुन्हा एकदा बाद. देश गोलंदाज कॅच घेणारे क्षेत्ररक्षक संदेश होते, माफी असावी. गोलंदाज देवेंद्र यांना यश मिळालं. यंगस्टर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील मनवाचार्य यांचंही येथे आगमन झालेलं आहे. सुनीलजी, आपलं हार्दिक स्वागत कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघाच्या वतीनं आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीनं. वळूया आणि सामन्याचीही माहिती घेऊया, जेथे 24 धावा झालेल्या आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात 3.2 चेंडूंमध्ये. संघ मालवणी अच्या. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि या वेळेला मात्र मैदानाबाहेर चेंडू, मास्टर षटकार. विनोद ठरले. पुढचा चेंडू पुढे सरसावत, ज्यावेळेला मात्र गती जास्त या चेंडूपाठी आणि तेवढीच गती गरजेची होती रन मिळवण्यासाठी. बाद मात्र आमच्या समितीच्या काही सदस्यांना विनंती करेन की आपल्यासोबत उपस्थित असलेले यंगस्टर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील मनवाचार्यजी आणि उपखजिनदार बाळकृष्ण मनवाचार्यजी यांना आपण सन्मानित करावं. किशोरदादा, आपण ही जबाबदारी स्वीकारावी. बाळकृष्ण मनवाचार्यजी आणि सुनील मनवाचार्यजी, आपल्याला मी आमंत्रित करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अध्यक्ष सुनील मनवाचार्यजी आणि उपखजिनदार बाळकृष्ण मनवाचार्यजी,
आपल्या उपस्थितीबद्दल, आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपला मनपूर्वक आभार. सामन्याकडे वळूया जिथे एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. मालवणी मोठ्या संकटामध्ये जिथे 9 गडी बाद झालेले आहेत. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 4 षटकांचा हा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी की हा पूर्व उपांत्य फेरीचा सामना आहे आणि सामना फक्त 4 षटकांचा आहे. जवळजवळ 7च्या सरासरीनं मालवणी ने ह्या धावसंख्या कुठलेल्या आहेत. पुढचा चेंडू निर्धाव राहील आणि बाद सुद्धा. वेल डन, वेल डन आक्सा. धावांचं आव्हान. 31 इज द टार्गेट फॉर टीम आक्सा. 31 धावांचं आव्हान. लालूभाई जी, आज भी वो क्षण हमें याद आते हैं. आपकी मुस्कुराहट, आपके संगत में जो पल हमने बिताए उनके लिए शुक्रिया. दमण चिंतामण माळी जी ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आज चिंतामण माळी साहेब आमच्या सोबत नाही आहेत, पण दादांच्या आठवणी नेहमीच आमच्या सोबत राहतील. कोळी आगरी एकता समाज मंडळाचा कुठलाही सोहळा असू दे, क्रिकेटचे सामने असू दे, रक्तदान शिबिर असू देत किंवा जनकल्याणाची कार्य असू देत, RPI चे कोषाध्यक्ष स्वर्गीय चिंतामण माळीजी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असायचे. आज सर आमच्या सोबत नाहीत, पण त्यांच्या मायेची सावली नेहमीच आम्हाला लाभते. दमण येथील सामन्यांची ही क्षणचित्र आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी धन्यवाद. वळूया सामन्याकडे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी की हा आपण जो सामना पाहत आहात तो पूर्व उपांत्य फेरीचा आहे.
मालवणी अ या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर आमंत्रण स्वीकारलं होतं प्रथम फलंदाजीचं आक्सा विरुद्ध आणि त्यांनी 30 धावा कुठल्या 31 धावांचं लक्ष्य आक्सा या संघासाठी दिलेलं आहे. कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या खेळाडूंना विनंती की ज्या संघांना भोजन करायचं आहे तर भोजनाची सुविधा झालेली आहे, आपण भोजन करू शकता. आणि या सामन्याच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करेन समालोचन कक्षामध्ये माझ्या लाडक्या अशा समालोचकांना माझे मित्र मनोज चौरेजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. थँक्यू कुशर गुरव. आपण बघतोय की सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईकवर नितीन ठाकूर, नॉन स्ट्राईकवर विनोद पाटील, हे दोन सलामीवीर फलंदाज आपण बघतोय. पहिला चेंडू घेतो किरण वैद्य, आपल्या शतकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू अप्रतिम असा टाकला होता, मात्र पंचांचा इशारा एक स्क्वेअर मारा होतो, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येचं खातं उघडलं जाते. हे बघा जेवणाची सोय जी होती ते बंड्या आमच्याजवळ आलेले आहे, ते सांगतात की जेवण तयार झालेलं आहे, कोणाला जेवायचं असेल जेवण घ्यायचं आहे. आणि किशोर गुरवजी तेच खेळण्यासाठी तिथं जात आहेत, त्याचा स्वाद घेण्यासाठी जात आहेत. थँक्यू. पुन्हा एकदा बाई आपल्या षटकात पुढचा चेंडू एक बिग हेड आहे, षटका पुढे जातोय, चेंडू लँड होतोय आणि येस किशोर आणि खेळ पकडलेला आहे. माहिती आपल्या शतकातील पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू गोलंदाजात होवरून थोडा जातोय, चेंडू जातोय इथं पण लॉंग ऑफच्या दिशेनं. शतरक्षक दोन्ही 35 वर्षावरील खेळाडू आहेत, मात्र जितेंद्र येतोय, चेंडू पकडतोय, त्याच्या मागे गणेश देखील होता. मात्र शतरक्षण एकच धावर समाधान आहे. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली होती 2 या धावसंख्येवर. एक फलंदाजा मोबदल्यात 2 धावसंख्या झाली होती अक्सा मास्टर्स या संघाची. आता स्ट्राईकवर 63 वर्षाचा विनोद पाटील स्ट्राईकवर आहे. बघा 63 वर्ष चालू आहे, त्यांना अजून क्रिकेट खेळतोय सचिन. आणि काय जबरदस्त स्ट्राईक आहे, 2 स्टेप पुढे आला त्यांनी असं म्हणा की मिड विकेटच्या दिशेने खेळून काढले. चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला आणि फलंदाज बघूया तर वेट फॉर द अंपायर सिंग. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या असं सूचित झालेलं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. एक संघाचा कर्णधार आमच्यामध्ये आलेला आहे, तो म्हणजे मंगेश धर्मेंद्र आहे, तो स्वतः एक चांगला स्कोरर देखील आहे. आणि मी मायकल झोलार याला विनंती करतो की तुम्ही देखील टॉससाठी या, कम फॉर द टॉस. बघा सगळे संघ इथं इथं येताना दिसत आहेत. दारोली संघ म्हणा, मड संघ म्हणा, आक्सा संघ म्हणा, येणारे गोराय ए संघ म्हणा, सगळे संघ आता आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण एक दुसरा सामना देखील बघणार आहोत. केविन रॉड्रिक्स आणि मायकल झोलार हे देखील येताना दिसत आहेत, कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन. यस मायकल वेलकम. पुढचा चेंडू अप्रतिम शतरक्षण झालेलं आहे आणि इथं एकच धावेवर समाधान आहे. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. दोन्ही कॅप्टन आणि कॅप्टनचं स्वागत समारंभ इथं होईल, त्याच्यानंतर तिथं टॉस केला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. म्हणजे कोणत्या मान्यवराला हे आता काम दिलं जाते टॉस करण्याचं ते बघायचं आहे. सुनील टक्के साहेबांकडून एका कॅप्टनचा इथं स्वागत होतोय, त्याला त्यांचा सत्कार होतोय मायकल झोलार यांचा. पुढचा चेंडू आहे बघा, चेंडू कुठे लँड होतोय आणि येस फलंदाज तिथं बाद झाला, कारण तिथं स्क्वॉड बसले तो अख्खा संघाला त्यांनी उड्या मारल्या. मड संघाचा कॅप्टन धर्मेंद्र याचा देखील सत्कार होतोय.
तसं दोन्ही कॅप्टनचा सत्कार झाला. लगेच टॉस करून घ्यायचा आहे. येतील लगेच टॉस करून घ्या. फलंदाजीमध्ये फलंदाज येतोय, नवीन फलंदाज ज्यांनी देवेंद्र येतोय. देवेंद्र हा 4थ्या नंबरवर येतोय आणि 5व्या नंबरवर अर्थातच रवी याचं नाव दिलं जाईल. बोथ द कॅप्टन इज कमिंग फॉर द टॉस. आणि बघा कोण टॉस जिंकतो ते बघायचं आहे. मायकल आयतोले याचं देखील आगमन झालं आहे. मायकल वेलकम. बघा मला वाटतं 10-15 दिवस झाले, ते देखील 10-15 नाही आहे आता, मला वाटतं एक हप्ता झाला असेल ते मला लँड झालेले आहेत. कारण त्यांची रीगवर ड्युटी आहे. 2-3 स्पर्धा त्यांना खेळण्या मिळण्यासाठी भेटल्या नव्हत्या, मात्र ते आता उपलब्ध झालेले आहेत. पुन्हा एकदा किरण वैती बिग हिट करण्याचा प्रयत्न. फायनलच्या दिवशी पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. एक स्क्वेअर मारा, एक बोनस चेंडू देखील, एक अवांतर धाव देखील मिळणार आहे. या एक अवांतर धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. 6 लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 13-1 टू विन. 31चं टार्गेट आहे. पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू आणि फलंदाज इथं बघूया. फलंदाज बाद होतो. अक्षय यांच्याकडून आम्हाला इशारा तो धावबाद आलेला आहे. आम्हाला सांगितलं लगेच सांगायचं आहे. बघा मायकल यांनी ट्रॉफीचा फोटो काढलेला आहे. याचा अर्थ की ती ट्रॉफी त्यांच्यासाठी मला वाटतं त्यांना घेऊन जायची असं वाटतंय. तेच बोटीचा फोटो आहे. मायकल त्यांची बोट बायबल बोटीचा नावाचा म्हणजे नाखवा आहे त्यांचा. ॲक्च्युली तो देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. कारण या ट्रॉफ्या कॅशिओ आयतोले यांच्याकडून आलेल्या आहेत. नेक्स्ट बॅटर रवी येतोय. रवी मात्रे नवीन फलंदाज येतोय. या फलंदाजाकडे आपण बघितलं तर चांगली क्षमता आहे. हे 2 फलंदाज जे आहेत, रवी हा मला वाटतं आत्ताच त्याचं वय त्यांनी मला वाटतं 36 की 37वर आणलेलं आहे. आणि दुसरा जो स्ट्राईकवर फलंदाज आहे विनोद पाटील, त्याचं वय 63 आहे. म्हणजे बघा डिफरन्स बघा किती आहे. कमसे कम 20 वर्षाचा, 20 किंवा असं म्हणा की 30 वर्षाचा डिफरन्स असेल. मात्र फलंदाजीमध्ये विनोद कमी नाही आहे. त्याचा मुलगा देखील आज मास्टर तो मास्टर संघाला खेळतो, पण त्याचा मुलगा यंगस्टर संघामधून अक्सा संघासाठी खेळतोय. आज अक्सा संघ तिथं भाटीला खेळतोय. त्याच्यामुळे संजय ठाकूर नाही, पंकज ठाकूर नाही आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय धुरंधर देखील दिसत नाही आहे. भावेश देखील दिसत नाही. असे काही खेळाडू दिसत नाही आहेत. मात्र सामन्याचं दुसरं शतक जितू घेऊन येतोय. पहिला चेंडू अप्रतिम फटका. चेंडू बघूया कुठे लँड होतो. खरं अप्रतिम शतरक्षण सचिन याच्याकडून इथं बघायला मिळतं. झेल सुटतोय. मात्र त्याने असं म्हणा की 4 धावा इथं वाचवल्या आहेत. या मोलाच्या आहेत 4 धावा. आपण जसं म्हणतो थेंबा थेंबाडी तळस असतं, तसंच या 4 धावेचा मोल त्यांना खूप मोठा असेल. या सामना चालू असताना दिसेलच. मात्र 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवर. झेल जर भेटला असता तर विनोद पाटील याच्यासारखा एक आघाडीचा फलंदाज इथं बाद झाला असता. पण त्यांना जीवदान मिळतंय. मात्र 2 धावा तिथं केलेल्या आहेत, पण 4 धावा त्यांनी वाचवलेत. कारण षटकार गेला असा चेंडू त्याच्या हाताला जर चेंडू लागला नसता तर. पुन्हा एकदा गोलंदाज जितेश गजानन कोळी हा गोलंदाज तयार होतोय. 31 धावेचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये 8 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जितेश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू जितेश खेळल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतो. आता मात्र चांगला मोठा एक बिग हिट आहे. बघूया कोण येतोय. आणि येस इथं झेल पकडलेला आहे चंद्रकांत यानं. जे प्रेक्षक आलेले आहेत, जे खेळाडू आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपल्याला लघवीसाठी आपलं कमला विअरचं ते टॉयलेट आहे त्याचा उपयोग करायचा आहे. इथं बाजूला टॉयलेट करून घेऊ नका, म्हणजे लघवी करून घेऊ नका प्लीज. तिथं हे गार्डन आहे. सेकंड स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकवर रवी हा फलंदाज तिथं आपल्या समोर दिसतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विनोद जाताना दिसतोय. चांगली फलंदाजी अजूनपर्यंत अक्सा या संघाजवळ आहे. मात्र कठीण आव्हान एवढं नाही आहे. धावसंख्या आता बघा इक्वेशनकडे येणार आहोत. 23 धावांची गरज आहे. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज जितेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. राईट थंब राऊंड द विकेट मारा.
पुन्हा एकदा चेंडू टाकला ना अपील यस इथं मला वाटतं यष्टीरक्षक विनोद थोडे मला वाटतं तिथं चुकतायत. एक धाव पूर्ण काही यस लेग बायचा पंच आम्ही त्यांच्याकडून इशारा येतोय. या एक लेग बायच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवर 9 धावसंख्या झालेली आहे. बघा तिथूनच कशाला ओरडतो जवळ येणं असं पण येणार आहे. बघूया काय इशारा आहे. दोन्ही पंच एका जवळ आले होते. अमित व्हॉट्स द डिसिजन टेल अस व्हॉट्स द डिसिजन. येस डॉट बॉल आहे. येस कारण ॲक्शन नव्हते असं सूचित झालेलं आहे मला वाटतं त्याच्यामुळे धाव मिळणार नाही आहे. फक्त फलंदाज चंद्रशेखर यांनी डिफेंड करण्याचा प्रयत्न जसा आपण बॉल सोडतो तसा सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या अंगाला लागून चेंडू डिफ्लेक्ट झाला होता मात्र इथे धाव नाही आहे. डॉट बॉल आहे. आता इक्वेशनकडे वळणार आहोत. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा जितेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो. चेंडूच्या खाली एक क्षेत्ररक्षक रमेश आहे त्याच्याकडून क्षेत्ररक्षण झालेले फेकी दिली जाते मात्र एकच धावीर समाधान आहे. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर 9 धावा. तगडे 4 फलंदाज बाद झालेले अक्षा या संघाचे अक्सा मास्टर्स या संघाचे. अक्सा मास्टर संघ खेळतोय 31 धावेचं त्या अक्सा मास्टर संघासमोर टार्गेट आहे आणि ते टार्गेट ठेवलेलं आहे मालवणी ए या संघाने मास्टर संघानं. बघा जेवणाची व्यवस्था आहे ती फक्त प्लेयर्स नाही आणि जे व्यवस्थापक आहे त्यानं आहे. प्लीज डोंट कम ते बाहेरच्यांना नाही आहे तर प्लीज तुम्ही जर उरलं तर तुम्हाला देखील दिलं जाईल मात्र अगोदर जे प्लेयर जेवतील आणि जे व्यवस्थापक त्यांच्यासाठी आहे. अच्छा प्लेयर कोण जेवायचे बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा खाली फक्त दिशा दाखवलेली आहे. पुन्हा तिथं रमेश आपल्या समोर येतोय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या इथं पुन्हा फलंदाजाला बाद करण्याचा दोन्ही साईडला इथं इरादा केला जातोय मात्र नाही आहे. अक्षय जे मला वाटतं पंच आहे ते सांगतात की नॉटआउट आहे म्हणून एकच धावेवर समाधान आहे. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. 13-21 असं गणित आलेलं आहे. आणखी मान्यवरांची उपस्थिती आपल्या समोर वाढलेली आहे. आपले किशोर केणी साहेब सांगतील आपल्याला कोणाचे मान्यवर इथे आलेले आहेत ते. मेहुल जोशी साहेबांचं आगमन त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. इक्वेशन जर बघायला गेलं 13-21 असं आलेलं आहे. 13-21 म्हणजे घडेलावर देखील 21-19 अशा झालेल्या आहेत. सॉरी 13-21 अशा म्हणजे 13-20 अशा होत चाललेल्या आहेत पण इथं गणित आहे बघा 13-21. पुढे एकदा गोलंदाज जितेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा फक्त दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या जवळ. सचिन चेंडूच्या खाली एकदा पूर्ण दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालं. डायरेक्ट चेस आमचे जे मान्यवर बसले त्यांच्या सांगण्यानुसार यस 1 शॉट दाखवतोय तिथं 1 शॉट आहे. त्याच्यामुळे फलंदाजांनी जी मेहनत केली होती त्या मेहनतीवर पाणी फिरवलं जाते मालवणी संघाच्या खेळाडूंकडून. कारण आपण बघतो की पंच देखील तिथं अमित जे पंच आहेत ते देखील तिथं बघतायत की ते बघ बॅट मला वाटतं लाईनवर नाही आहे त्याच्यामुळे एक शॉट इथं आमच्याला इशारा आलेला आहे. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोचली ती टोटल 11 या धावसंख्येवर 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 11 अजूनपर्यंत 2 शतकाचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची गरज आहे. आता बघूया सामन्याची 2 शतकं अजूनपर्यंत बाकी आहे. 2 शतकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथं वापरलं जाते मात्र नवीन गोलंदाज नोवेल या गोलंदाजाकडे चेंडूचा ताबा दिलेला आहे. नोवेल डिसोजा हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 3रं शतक आहे आपल्या सामन्याचं. नोवेल याचं मी खूप वेळा सांगितलेलं आहे ज्याचं तो मला वाटतं वय जेव्हा अंडर 19 मध्ये होता तेव्हा त्याला फुटबॉलच्या मुंबई फुटबॉल असोसिएशनमध्ये त्याची निवड झाली होती. चला आमच्या मान्यवरमध्ये आणखी एक वाढलेले म्हणजे दत्ता ठाकूरजी जे अगोदरचे माझी पंच आहेत त्यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्यानंतर आपले मान्यवरामध्ये शिंपोलीचे व्यवस्थापक यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रमोद पाटील साहेब. दादा नमस्कार. बरं आहे ना.
हॅलो, पुन्हा इथं सामन्याकडे वळणारा चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. चेंडू टॅप मला वाटतं बाउन्स झालेला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धाव नाही. इथं थ्रो थोडा असं म्हणा की अंडरअप येतोय, त्याच्यामुळे 2 धावा तर सहज होणार आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. सामन्याचं 3रं शतक चालू आहे. पाहुण्याच्या माहितीसाठी की 4 शतकामध्ये 31 धावांची गरज होती. 2 शतकं झाली होती तेव्हा धावसंख्या 11 झाली होती. 3ऱ्या शतकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 13. 4 फलंदाज अक्सा मास्टर संघाचे बाद झालेले आहेत. रवी स्ट्राईकवर ज्याने आतापर्यंत 3 धावा केलेल्या आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय चंद्रशेखर, त्यांनी 2 धावा. इथं अपील केली जाते, बघूया. अपीलवर परिणाम मात्र नाहीये, 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे, 2री धाव होणार नाहीये आणि याचं लक्ष देखील घेतलेलं आहे. नोव्हेल याच्या पायाला थोडा स्क्रॅम सारखं आलेलं आहे. नोव्हेल याच्या माहितीनुसार मी सांगितलं की त्याला फुटबॉल असोसिएशनमध्ये त्याची निवड झाली होती, पण त्यांनी त्याच्यानंतर क्रिकेटवर जास्त लक्ष दिलं. चला, कांदिवलीची काही मान्यवरांची नावं आमच्याजवळ आलेली आहेत. त्याच्यामध्ये संदीप सोनी, माहुल जोशी, राहुल रावत आणि विकास मिश्रा या 4 मान्यवरांची इथं नावं आहेत. तसंच दत्ता ठाकूरजी आहेत आणि त्याच्यानंतर प्रमोद पाटील आहेत, शिंपोलीचे असं म्हणा की व्यवस्थापक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर यांच्याकडून डिले थ्रो येतोय रमेश यांच्याजवळ, त्यांच्याकडून थ्रो दिला जाणार आहे. गोलंदाजाला मात्र 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. इक्वेशनकडे येणार आहोत. 9 चेंडू आणि 16, 9 डिलिव्हरीज अँड 16 रन रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. तोपर्यंत थोडी भीती कमी आहे. आता मात्र ऑनच्या दिशेने चेंडू जातो, बघा टप्प्यासाठी थांबतोय किशोर, त्याची हाईट कमी आहे थोडी, मात्र थांबवलेला आहे, चेंडू थांबवलेला आहे. 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. 3री धावेला चंद्रशेखर तयार आहे, पण त्यांना साथ देत नाहीये. 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. आता 14 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा, जे हात देत आहेत ते दारोली संघाचे एक चांगले असे खेळाडू आहेत. विनोद जबरदस्त देवी स्पोर्ट संघाचा खेळाडू आहे. चेंडू आणखी एक बिघेड आहे, क्षेत्ररक्षक पोचतोय की चेंडू नाही, मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या थोड्या मध्ये पडतोय. सचिन याचा थ्रो अप्रतिम आहे, मात्र 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. वजीराचा अष्टपैलू खेळाडू भूषण भंडारी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. तर भूषण भंडारींना मी विनंती करतोय की मंचामध्ये येऊन बसायचं आहे. बघा, जशी जशी आम्हाला इथं माहिती मिळेल तशी तशी आम्ही बोलू, कारण आम्हाला आमच्या आल्हाद व्यवस्थापक आहे, किशोर केणी आहेत, त्याच्यानंतर अक्षद आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघतो की भरत केणी साहेब आहेत, म्हणजे ज्यांना आपण दुसऱ्या नावाने ओळखतो. मात्र पुढचा शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 20. आता शेवटच्या शतकामध्ये 11 धावा डिपेंड करायचे आहेत गोलंदाजाला, आणि त्या पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईकवर जाणार आहे तो रवी आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो चंद्रशेखर. आणि थोडा आवाज तुम्हाला डीजेचा येणार आहे, थोडा मायन्यूट आहे, कारण आपल्याला बघतोय की आपल्या 10वी आणि 12वीची एक्झाम आहे. म्हणजे 10वीची अजून चालू झालेली नाही आहे, पण 12वीचे विद्यार्थी एक्झाममध्ये बसलेले आहेत, त्याच्यासाठी थोडा डीजेचा आवाज देखील कमी येणार आहे. बॅक टू डीजे. आपला डिसिजन कळवण्यासाठी आमच्या समोर इथं यायचं, कारण तुम्ही मागे बसलात प्लीज, नाही तर आमच्या यतीने त्याला सांगा तुमचा डिसिजन काय आहे. तुम्ही टॉस जिंकलात, लास्ट ओव्हर आहे, लास्ट ओव्हर डिपेंड करण्यासाठी गोलंदाज विनोद या गोलंदाजाला बोलवलेलं आहे, आणि त्या गोलंदाजाला 11 धावा डिपेंड करायचे आहेत. आणि फलंदाजीमध्ये बघतोय आपण रवी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर चंद्रशेखर आहे, आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे 2 फलंदाज आपल्या समोर उभे आहेत. बघूया, गोलंदाजीमध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय की फलंदाजीमध्ये या 2 बॅट्समनपैकी कोणता गोलंदाज बादशाह ठरतोय. जेवणाची व्यवस्था आता पूर्ण झालेली आहे. ज्या ज्या खेळाडूंना
मालवणी बी संघाला विनंती करतोय की तुम्ही जेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही संघ आहे त्यांना देखील मी विनंती करतोय की त्यांनी देखील जेवून घ्यायचं आहे. मड बी संघाचा कॅप्टन धर्मेंद्र, अजून तुमचा निर्णय आलेला नाही आहे, तर मी विनंती करतोय धर्मेंद्र यांना की तुम्ही पुढे येऊन तुमचा निर्णय जो काय असेल तो कळवायचा आहे. नाहीतर आल्हाद येत आहे तिथं आल्हादला सांगा तुमचा काय निर्णय असेल तो. शेवटचं शतक 11 धावाची गरज आहे आणि 11 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज विनोद कोळी याच्या हातात चेंडू दिला गेलेला आहे. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेनं. जितू इथं चांगला असा शतरक्षक आहे, बघा काय अप्रतिम थ्रो आहे आणि थ्रोवर चांगला डिसिजन येईल याच्यात का. यस, इज गिवन आउट. अक्सा संघाचे काही राखीव खेळाडू काय आपण सॉरी अक्सा नाही वजीरा, कारण वजीरा आणि या कांदिवलीमध्ये थोडाच डिफरन्स आहे. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. येस, बॅटिंग घेतलेली आहे. मड बी संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे, तर गोराय ए संघाला विनंती केली जाणार आहे की सामना संपल्यानंतर शतरक्षणासाठी जायचं आहे. आमचे मित्र डिकू देखील मला वाटते आलेले आहेत. येस, डिकू काही सगळेच मित्र आहेत, गोरायचा संघच म्हणा एकदम चांगले मित्र आहेत. माझी बॉटल आहे पण 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. चांगला चेंडू, इथं फलंदाज आउट. यस, समोर आहे. चला, प्रमोद पाटील आणि दत्ता ठाकूर साहेबांचा इथं सत्कार होतोय, तर तिथं स्टेजवर जायचं आहे. प्रमोद पाटील आणि दत्ता ठाकूरजी देखील. दत्ता ठाकूर तर आपले परिचय आहेत. प्रमोद पाटील देखील शिंपोली जिमखाना आणि शिंपोली गावातील एक जबरदस्त असे व्यवस्थापक आहेत. नवीन बॅट्समन बघूया कोण आहे. एक स्ट्राईकवर आपण बघतोय चंद्रशेखर, नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर कोण आहे? चंद्रशेखर. फलंदाजाचं नाव जरा इथं नोवेल याला सांगा. नोवेल, टेल द बॅट्समन नेम. तुषार, थँक्यू. तुषार स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर चंद्रशेखर. आणि बघा 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. आपल्या शतकातील पुढचा चेंडू, चांगला चेंडू, स्वतः फॉलो थ्रू मध्ये. येस, पकडला जाणार नाही, इथं थांबवला गेलेला आहे. पकडला तर नाहीये, थांबवला जातोय. पुन्हा एकदा मान्यवराच्या लिस्टमध्ये वजीरा संघाचे काय खेळाडू आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तुमच्यासाठी जागा आहे. गुड्डू सिंग त्याच्याबरोबर आहे. किरण आमचे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येणार आहोत. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्राईकवर चंद्रशेखर, नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय तुषार. चांगला चेंडू आणि यस, बघा पायाला दुखापत आहे तरी चांगलं शतरक्षण. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा मोह आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केला जातोय. नोवेल याच्या पायाला थोडा अजून मला वाटतं स्क्रॅम आलेला आहे, तरी शतरक्षण अप्रतिम आहे. चेंडू जर सुटला असता तर तो ताबडतोब 4 या धावसंख्येसाठी गेला असता. असं म्हणून की 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. या 2 धावा सचिननी 4 धावा वाचवलेत. बघा आता धावांची गरज आहे फक्त 7. याचा अर्थ की या 2 चेंडूवर ज्या 6 धावा वाचलेत त्याचा मोह तुम्हाला भेटणार आहे. विनोद यांचा पुढचा चेंडू, इथं मात्र चांगला चेंडू आहे. इथं मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफच्या दिशेनं. पंचांचा इशारा वाईड येतोय. 1+1 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने आता धावसंख्या पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवर. आता 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावा काढायच्या आहेत. 2 डिलिव्हरीज अँड 5 रन्स रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. हार्ड नाही आहे, इझी आहे. पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत म्हटलं जाते बरेचसे जे
क्रिकेट पंडित आहे, त्यांनी सांगितलं शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावा. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा गोलंदाज विनोद आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर तयार होतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्याला खूप समजावून गेलेलं आहे त्यांच्या स्क्वॉडकडून की गोलंदाजी तुला फक्त गोलंदाजी करायचं. 2 फलंदाज आहेत ते मला वाटतं नंबर 7चा आणि 8चा फलंदाज आहे. आता थोडी शॅडो प्रॅक्टिस करताना दिसतोय तिथं विनोद. तर 2 चेंडू आणि 5 धावांची करत. हवेचा वेग थोडा वाढत चाललाय पण हवा जी आहे म्हणून फलंदाजाला फायदेशीर आहे. कारण जो चेंडू जाणार आहे तो त्याच साईडचा हवेच्या फायदेशीर असा हवा आहे फलंदाजाला. 2-5 असं गणित आहे. मात्र बघूया विनोद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. द विकेट मारा. फुलटॉ चेंडू लाईक बिगेड आहे. चेंडू बघूया कुठे लँड होतोय. यस इथं पकडला जातोय आणि बघूया फलंदाजाला यस बाद होतोय. फलंदाज बाद झालेला धावबाद. सत्कार केला जातोय. प्लीज ललित भंडारे आणि भूषण प्लीज कम ऑन द स्टेज. ललित आणि भूषण, कारण या तुम्ही मोळाचाच आम्हाला जो वेळ दिलेला आहे तेच महत्त्वाचं आहे. मोळाचा वेळ तुम्ही दिलेला आहे. भूषण यायचं आहे. भूषण आणि ललित आता लास्ट बॉलमध्ये 4 धावा करायचे आहेत. लास्ट डिलिव्हरी आणि 4 रन्स रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. स्ट्राईकवर आपण बघतोय एक फलंदाज आहे. ललित भंडारे आणि भूषण भंडारे यांचा सत्कार होतोय आणि तो सत्कार करण्यासाठी आमचे कांदिवली संघाचे कॅप्टन किशोर केणी साहेबांकडून होतोय. लास्ट बॉल आणि 4 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आपण बघतोय तुषार आहे. नॉन स्ट्राईकवर एक नवीन फलंदाज आलेला आहे. आता बघा शतरक्षणाची थोडी कस लागणार आहे का या चेंडूवर. ज्या धावा मला वाटतं सचिन यांनी 4 आणि नोवेल यांनी ज्या 2 धावा वाचवल्यात त्याच्यामुळे मालवणी संघ थोडा असं म्हणा की 65% मालवणीच्या जवळ आहे आणि 35% अजूनपर्यंत अक्सा संघाजवळ आहे. म्हणजे सामना अजून काही बॅलन्स आहे, कुठेही गेलेला नाही आहे. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 3 चालणार नाही, चौकार मारावा लागणार आहे. चौकार किंवा षटकार. पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि सामना जिंकलेला आहे. आणि